सुखदायक आहे बुद्धांचा जन्म होणे, सुखदायक आहे सत्संगाची देशना, सुखदायक आहे संघाचे एकत्रित येणे, समूहाने तप करणे, सुखदायक आहे. या सत्यवचनाने आपल्या सर्वांचं जयमंगल हो. संपूर्ण जगाला दुःखमुक्त करणारे, दुःखमुक्तीचा उपदेश करणारे तथागत भगवान सन्नत संबुद्ध, भगवंताचा स्वाख्यात सद्धम्म, सद्धम्माचा प्रचार प्रसार करणारा पवित्र पावन भिक्खू संघ, त्यांना त्रिवार अभिवादन. परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील अभिवादन. उपस्थित सर्व भिक्खू संघ, ब्राह्मणेरी, उपासक तथा उपासिका, महाबोधी महाविहार हे मनवादी गैरबौद्धांच्या ताब्यातून पूर्णतः मुक्त करण्यासाठी हा लढा लढला जातो आहे. हे आंदोलन आज सुरू झालेलं नाही. हे आंदोलन वर्तमान काळामध्ये 2025 या वर्षामध्ये 12 फेब्रुवारी पासून सुरू आहे. या आंदोलनाला जी पार्श्वभूमी आहे ही अगदी पार बाबासाहेबांच्या जन्मवर्षापासून आहे. बाबासाहेबांचा जन्म कधी झाला? 1891 साली महाबोधी महाविहार मुक्त आंदोलनाची मुहूर्तमेढ लोळली ती. 1885 साली संपूर्ण जगातील बौद्धांनी श्रीलंकेमध्ये एकत्र येऊन एक ठराव मांडला आणि हा जो काही 6 रंगाचा जो काही धम्मध्वज दिसतोय, शररश्मी भगवान बुद्धांच्या शरीरामधून ज्या उत्पन्न झाल्या त्या रश्मींना समोर ठेवून 1885 साली पहिल्यांदा बौद्धांना एक ओळख निर्माण करून देणारा धम्मध्वज निर्माण झाला. आणि 1885च्या नंतर 1886-1889च्या दरम्यान सर हेनरी ऑलकॉट आणि अनाधारित धर्मपाल हे बोधगया या ठिकाणी आले आणि बोधगया या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी असं पाहिलं की या ठिकाणी भगवान बुद्धांच्या ज्ञान प्रज्ञास्थली ठिकाणी, ज्या ठिकाणी महासंबोधीचा साक्षात्कार तथागतांनी केला, ते ठिकाण याची दुरावस्था झालेली आहे, पडझड झालेली आहे. एवढा मोठा परिसर घाणीने माखून गेलाय. तेव्हा त्या विहाराची देखरेख करण्यासाठी सुरुवात झाली. त्यावेळेस तेथे अनाधारी धर्मपाल यांना, जे घमंडगिरीचे वंशज होते, हा घमंडगिरी गोसाई हा काशीमध्ये राहत होता आणि काशीमध्ये याला दक्षिणा मिळेल अशी झाली. हा शंकराचार्याचा
कालीभक्त अशा प्रकारचा हा चेला होता. आणि त्याने जे नागा साधू आहेत, नागा साधू फिरतात, हे नागा साधू काही धर्मप्रचारक नाहीत. हे शंकराचार्यांनी निर्माण केलेली बौद्धांना आणि जैनांना मारण्यासाठीची सेना आहे. बौद्ध भिक्षूंना मारण्यासाठी शंकराचार्यांनी 8व्या शतकामध्ये नागा साधूंचं सैन्य निर्माण केलं. आता ते त्याला धर्मरक्षक म्हणतात. धर्मरक्षक वगैरे काय नाही, धर्माची साधना करणे, ध्यान करणे काय नाही. तुम्ही पाहाल टीव्ही मध्ये, तुम्ही त्या नागा साधूंचे कारभार पाहिलेले. आपल्याला त्याबद्दल जास्त काय बोलायचं नाही. परंतु इतिहास तुम्ही लपवू शकत नाही, तेही लपवू शकत नाहीत, मिटवू शकत नाहीत. ह्या बुद्धगयेमध्ये तो घमंडगिरी आला आणि त्याने बुद्धविहाराचा ताबा घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्याचे वंशज त्यांनी ब्रह्मदेशाचं जे बुद्धविहार होतं संघाराम, त्याच्यामध्ये कब्जा मिळवला. तेथील भिक्षूंना यांनी मारलं, तेथील भिक्षूंना यांनी पळवून लावलं. आणि जे पाल राजांनी जवळपास 1200 वर्षापूर्वी महाबोधी महाविहाराच्या गाभाऱ्यामध्ये, गर्भगृहामध्ये आज जी तुम्ही पाहता ती प्रतिमा बंगालच्या बौद्ध राजांनी बसवलेली आहे. बंगालचे बौद्ध राजे हे नेहमी बुद्धगयेला येत होते आणि त्या बौद्ध वृक्षाची वंदना करत होते. परंतु जेव्हा अनागरी धर्मपाल यांना दिसलं की येथे बोधिवृक्ष दिसत नाहीये, त्याचा अंकुर दिसत नाहीये, तर ज्या ठिकाणी आज बोधिवृक्ष तुम्हाला दिसतोय तो 145 वर्ष जुना असा बोधिवृक्ष आहे. 1891च्या आधी तो बोधिवृक्ष अनागर धर्मपाल यांनी तिथे येऊन लावला. आज जो बोधिवृक्ष तुम्ही पाहताय ते जवळपास 9व्या पिढीचं झाड आहे. आणि बोधिवृक्षाची पूजा करत होते हे संपूर्ण बिहारचे राजे. हा इतिहास ख्यात असल्यामुळे आजही बिहारचं जे काही मानचिन्ह आहे, जसं भारताचं जे काही बौद्ध चिन्ह कोणतं आहे तर सत्यमेव जयते असलेलं 4 सिंहाची मुद्रा असलेलं जे शिल्प आहे, जे सारनाथच्या म्युझियम मध्ये तुम्ही पाहता, तशाच प्रकारचं बिहारचं जे बौद्ध चिन्ह आहे, राजकीय बौद्ध चिन्ह, हे महाबोधी महाविहाराचं प्रांगणात असलेला बोधिवृक्ष आहे. आणि 1891 साली या ब्राह्मणांसोबत झगडा करून अनागर धर्मपाल यांनी महाबोधी सोसायटी स्थापन केली. कशासाठी? बोधिवृक्षाचं रक्षण करणे, बोधिवृक्षाची पूजा करणे आणि भारतामध्ये बौद्ध स्थळांचं संरक्षण करणे, महाबोधी महाविहार मुक्त करणे, यासाठी श्रीलंकेच्या बौद्ध भिक्षूंना घेऊन आणि जपानच्या उपासक उपासिकांना घेऊन आणि लंडनच्या बौद्ध धर्माला मानणाऱ्या लोकांना घेऊन अनागर धर्मपाल यांनी महाबोधी सोसायटीची स्थापना केली. परंतु त्याचे काही पुजारी होते, तेथे ब्राह्मण पुजारी, हे अनागर धर्मपाल यांचा सातत्याने छळ करायचे. तेथे अनागर धर्मपाल यांच्यावर लाठी हल्ला केला, त्यांचं डोकं फोडलं, त्यांना शिवे मारण्याचा प्रयत्न या मनुवादी गोसायांनी त्या कालखंडामध्ये केला. त्याच्यानंतर 1895
च्या दरम्यान अनारा धर्मपाल यांनी कलकत्त्यामध्ये हायकोर्टामध्ये केस टाकली आणि बुद्धविहार हे बौद्धांचं आहे हे सिद्ध केलं. बुद्धविहार हे बौद्धांचं आहे हे कलकत्ता हायकोर्टामध्ये सिद्ध केलं. त्या काळचं कलकत्ता डिस्ट्रिक्ट कोर्ट असेल तर कलकत्ता कोर्टने इंग्रजांच्या काळामध्ये जजमेंट पास केलं की बौद्धांचं बुद्धविहार हे बौद्धांच्या ताब्यात दिलं पाहिजे. त्याच्यावर गैरबौद्ध व्यक्तीचा ताबा असता कामा नये असा निकाल कोर्टाने ऑलरेडी दिलेला आहे. कधी दिलेला आहे? 100 वर्षापूर्वी दिलेला आहे. आणि शिकागोमध्ये अनागरिक धर्मपाल यांनी जागतिक धर्म परिषद भरवली. जपानच्या बौद्ध भिक्षूंनी महाबोधी सोसायटीच्या माध्यमाने शिकागोमध्ये ही धर्म परिषद भरवली. ही परिषद सर्व धर्म समभाव सांगणारी परिषद नव्हती. लक्षात ठेवा. हे खोटा इतिहास सांगतात की विवेकानंद जागतिक धर्म परिषदेला गेले आणि त्यांनी संपूर्ण जगातील लोकांना सांगितलं की जगातील बंधू आणि भगिनींनो, अमेरिकेतील बंधू आणि भगिनींनो. खोटा इतिहास आहे, अर्धवट इतिहास आहे. निमंत्रणच नव्हतं धर्म परिषदेला विवेकानंदाला. विवेकानंदांना अनागरिक धर्मपाल येऊन गेले. अनागरिक धर्मपालांनी 15 मिनिटांमधले स्वतःचे 5 मिनिटं हे विवेकानंदाला दिले आणि विवेकानंदांनी भाषण केलं. पहिली ओळ अशी आहे भाषणाची विवेकानंदांच्या शिकागोच्या धर्म परिषदेतल्या की ज्या देशातून मी आलो आहे त्या देशाला गौतम बुद्धांसारख्या महान संन्याशांची महान अशी परंपरा लाभलेली आहे आणि माझ्या अमेरिकेतील बंधू आणि भगिनींनो. मग टाळ्या वाजल्या. तुम्हाला सांगतात काय? अर्धवट सांगतात की विवेकानंद म्हणाले बंधू आणि भगिनींनो आणि मग लोकांनी टाळ्या वाजल्या. अजिबात नाही. पहिलं वाक्य त्यांचं असं आहे की ज्या देशातून मी आलेलो आहे त्या देशाला भगवान गौतम बुद्धांसारख्या महान संन्यासांची परंपरा लाभलेली आहे. त्या देशातून मी आलेलो आहे अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो. आणि मग लोकांनी टाळ्या वाजवल्या. विवेकानंदांना फेमस कोणी केलं? अनागरिक धर्मपाल यांनी केलं. अनागरिक धर्मपालांचं नाव कोणी घेते? कुणी घेत नाही. का घेत नाही? कारण अनागरिक धर्मपाल महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा लढा लढत होते आणि म्हणून अनागरिक धर्मपाल यांचं नाव पुसण्यासाठी त्यांनी विवेकानंद हे तिथे त्या ठिकाणी मोठे केलेले आहे. त्यानंतर 1935च्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये जपानचे फुजी गुरुजी यांनी गांधीजींना असं वचन घेतलं होतं गांधीजीकडून की तुम्ही आमचं बौद्ध विहार जे आहे ते बौद्धांच्या ताब्यात द्या. फुजी गुरुजींना गांधीजी त्या काळात म्हणाले होते की भारत स्वतंत्र झाल्यानंतर बौद्धांचं पूजास्थळ बौद्धांचं मंदिर आम्ही बौद्धांच्या ताब्यात देऊ. काँग्रेसला तरी माहित आहे का ही गोष्ट? काँग्रेसच्या लोकांनी हे आश्वासन पाळलं का? गेल्या 70 वर्षापासून आपण फक्त वोट देतोय काँग्रेसला. एकदा तरी मान्य करतोय का? मागणी बोलतोय का त्यांच्यासमोर? आम्हाला तुम्ही आमचं महाविहार आमच्या ताब्यात द्या तरच आम्ही तुम्हाला वोट देऊ? नाही. आम्ही आमचे मतं विकतोय. फक्त आम्ही मेंढरासारखी विकतोय मतं. 500 रुपयाला मत विक, दारूच्या बाटलीला मत विक, बिर्याणीसाठी मत विक. आम्ही तेच करतोय. आमच्या न्याय्य हक्कासाठी आम्ही खऱ्या अर्थाने लढा देत नाही आणि त्याच्यामुळे ते तुम्हाला पुन्हा पुन्हा गुलाम करतात. पुन्हा पुन्हा तुमच्यावर गुलामी लादतात. पुन्हा पुन्हा तुम्हाला फक्त वोट बँकसाठी वापरतात. आता भारताचे पंतप्रधान विदेशात जातात. बुद्धांच्या देशातून आलो म्हणतात. बुद्धांचा देश आहे म्हणतात. आमचा शांतीचा देश आहे म्हणतात. युद्ध नको माझं बुद्ध हवा सगळ्या जगाला सांगतात. अंबानी पण तीच सांगते. नीता अंबानी अमेरिकेमधल्या एक कार्यक्रम झाला
600 वर्षापासूनचे जेवढे काही सरपंच स्पीसीज होत्या त्याचं संरक्षण करण्यासाठी एक श्रीलंकेची संस्था कार्यरत आहे. तर त्या संस्थेच्या कार्यक्रमामध्ये नीता अंबानी काय म्हणते, बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि. आणि त्या आल्यानंतर काय करतात, प्रतिक्रांतीवाद्यांना ते पूर्णतः फायनान्स करतात. प्रतिक्रांतीवादी कार्यक्रम चालवण्यासाठी लाखो करोडो रुपयाचा चंदा या ठिकाणी दिला जातो. आताच कुंभमेळा संपन्न झाला. किती लोकांना माहित आहे पहिला कुंभमेळा कोणी भरवला? ते पहिला कुंभमेळा बौद्ध सम्राट राजा हर्षवर्धन यांनी भरवला. प्रयागराज जे आता म्हणतात, हे प्रयागराज हे सम्राट हर्ष यांची राजधानीचं ठिकाण होतं. आणि त्यांनी बौद्ध धम्माची धम्मचर्चा घडवून आणण्यासाठी आणि दान पुण्य करण्यासाठी कुंभमेळा भरवला होता. आता किती लोकांना माहिती डुबकी मारणाऱ्या त्या पाण्यामध्ये की हा मुळात बौद्ध राजांनी सुरुवात केलेली परंपरा आहे. सम्राट हर्षवर्धन यांच्या काळामध्ये हियंगसांग हे त्या कुंभमेळ्याचे प्रमुख अतिथी होते. आणि ते वादविवाद स्पर्धेमध्ये जिंकले होते. आणि जिंकल्यामुळे सम्राट हर्षवर्धन यांनी असा फतवा काढला होता, आदेश काढला होता की माझे जे गुरु आहेत हियंगसांग ते चीन मधून आलेले आहेत आणि ते कोणत्याही राज्यातून दुसऱ्या राज्यात जात असतील तर त्यांना कसल्याही प्रकारचा त्रास होता कामा नये. ही बौद्ध परंपरा आहे. सांगण्याचं तात्पर्य हे की महाबोधी महाविहार असेल किंवा कुंभमेळा असेल किंवा आणखीन कुठलं काय असेल, बौद्ध तीर्थक्षेत्र आहे. जे पंढरपूरचं मंदिर आहे, बाबासाहेब स्वतः बोलले होते की हे बुद्धविहार आहे, हे सिद्ध करणारा शोध निबंध मी लिहून प्रसिद्ध करेल. जे जगन्नाथपुरी मंदिर आहे, ते जगन्नाथपुरीचं मंदिर सुद्धा बौद्ध तीर्थक्षेत्र होतं. सोरटी सोमनाथाचं जे मंदिर होतं ते सुद्धा बौद्ध तीर्थक्षेत्र होतं. जे केदारनाथ आहे ते सुद्धा बुद्ध विहार होतं, सम्राट अशोकाने बांधलेलं. त्या ठिकाणी जे काश्मीरमध्ये धम्मी संगीती झालेल्या आहेत त्या धम्म संगीतीचं ते क्षेत्र आहे. त्यानंतर जे बद्रीनाथ आहे ते बद्रीनाथ सुद्धा बुद्ध विहार होत. एवढी सगळी महाविहार 84,000 स्तूप आणि विहार कुठे विलुप्त झाली, कुठे विलुप्त झाली? ती विलुप्त नाही झाली, त्याच्यावर ब्राह्मणवाद्यांनी अतिक्रमण केलं. अतिक्रमण करून त्यांच्यावरती कब्जा मिळवला. जे शंकराचार्याचं कांचीचं मठ आहे त्या मठामध्ये फार मोठी बुद्ध प्रतिमा आहे आणि त्या बुद्ध प्रतिमेची पूजा सुद्धा शंकराचार्य करतात. कांचीच्या मठाच्या आतमध्ये काळ्या पाषाणामध्ये ती बुद्ध प्रतिमा आहे. तिरुपतीचं जे मंदिर आहे तिरुपती बालाजी हे सुद्धा बुद्ध विहारच होतं. पद्मनाभन मंदिर आहे हे सुद्धा बुद्ध विहारच होतं. इतकी सगळी बुद्ध विहार ही सम्राट अशोक आणि त्याच्यानंतर भारतातील जे काही पालराजे असतील, त्याच्यानंतर सातवाहन बौद्ध राजे असतील, या सगळ्यांनी 8व्या शतकापर्यंत ही महाविहार बनवली होती. त्या महाविहारांचं विद्रुपीकरण वेगवेगळ्या कालखंडामध्ये केलं गेलं. हे जे काही महाविहार आहे, महाबोधी महाविहार, हे पाहिल्यानंतर पाप लागतं असं ब्राह्मणांनी अफवा उठवली होती. आणि या महाबोधी महाविहाराला मातीचा ढेला किंवा चिखलाचा ढेला मारल्याने आपले पाप धुवून जातात असा प्रचार हे ब्राह्मण लोक करत होते.
आणि त्यामुळे मातीचा ढेला लागत 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 इतका मोठा पहाड तयार झाला. महाबोधी महाविहार त्याच्यामध्ये लुप्त झालं. त्याच्यामध्ये त्या जमिनीमध्ये ते दबलं गेलं आणि ते दिसेल असं झालं. 18व्या शतकामध्ये 19व्या शतकामध्ये जे उत्खनन कनिंगहॅम यांनी केलं, त्या कनिंगहॅमच्या उत्खननामध्ये हे महाबोधी महाविहार दृश्य स्वरूपामध्ये आपल्या समोर आलं. आणि त्यामुळे संपूर्ण जगाला पुन्हा कळालं की या ठिकाणी बोधी सत्व सिद्धार्थ गौतम राजकुमार यांनी बुद्धत्वाचा साक्षात्कार केला. आज जे शिवलिंग म्हणतात तिथे शिवलिंग नव्हतं. मोठ्या बुद्ध प्रतिमेच्या समोर छोटी बुद्ध प्रतिमा होती आणि त्याच्या समोर एक स्तूप होता. त्या स्तूपावरती बुद्ध प्रतिमा बसवलेली होती. जेव्हा ते भांडण सुरू होतं, वादविवाद सुरू होता, तर त्यावेळेस ती छोटी बुद्ध प्रतिमा ठेवून गेले, पळून गेले आणि मग ते तोडलं. आणि मग तिथे जो काही गोल आकार आहे तो आता ते सांगतात की तिथे शिवलिंग होतं. तिथे शिवलिंग कधीच नव्हतं. 1860 चे फोटो आहेत आमच्याकडे. गुगलवर सर्च करा 1860 द रिअल पिक्चर ऑफ महाबोधी महाविहार. तुम्हाला दिसेल इंग्रजांनी शिलालेख लिहून ठेवलेला आहे. शाक्य सिंह प्रिन्स सिद्धार्थ गौतमादि बुद्धा गेट एनलाइटनमेंट इन दिस प्लेस असा शिलालेख इंग्रजांनी लिहून ठेवला होता. तो शिलालेख या ब्राह्मणांनी लिपापोती करून बुजवून टाकला. तिथे आजही शिलालेख आहे. ते जर सिमेंट काढलं त्याच्यावरचं तर शिलालेख बाहेर येईल. त्याचे फोटो आहेत आपल्याकडे. त्यामुळे आता जे 5 पांडव म्हणतात, 5 पांडव त्यांच्या चेहऱ्यात पांडवासारखे का नाहीत? युधिष्ठिर, भीम, नकुल, सहदेव हे जे पांडव आहेत त्यांचे चेहरे का नाहीत तिथे? 5ही मूर्तीवरचे चेहरे बुद्धाचे काय? बुद्धाचे चेहरे काय आहेत? तुम्ही म्हणता पांडव आहेत, मग बुद्धाचे चेहरे कसे काय तिथे आले? याचा अर्थ पांडव बुद्ध बौद्ध होते. दोन्हीपैकी एक मान्य करावं लागेल ना. ते काय म्हणतात, नाशिकची लेणी पांडवांनी किती दिवसात बांधली? एका दिवसात बांधली, एका रात्रीत बांधली, 1.5 दिवसात बांधली. पांडवांना बुद्ध लेणी कशी काय बांधता आली? याचा अर्थ पांडव बौद्ध होते. बरोबर आहे की नाही? पांडवांना एक तर बौद्ध म्हणा, नाहीतर एक तर तुम्ही जे काही तुमचे आर्य म्हणतात किंवा ब्राह्मण म्हणतात किंवा क्षत्रिय म्हणतात ते म्हणा. दोन्ही कसं चालेल? पांडवांनी बुद्ध लेणी कोरली, मग पांडव बौद्ध होते. तुम्ही सांगायला पाहिजे ठणकावून. तुम्ही जर म्हणत असाल की पांडवांनी बौद्ध लेणी कोरली, याचा अर्थ पांडव बौद्ध भक्त होते, बुद्धाची भक्ती करणारे होते, बुद्धाची सेवा करणारे होते. हे तुम्हाला मान्य करावं लागेल. आणि जर तुम्ही म्हणत असाल की बुद्ध हा विष्णूचा अवतार आहे, मग तुम्ही विष्णूचा अवताराच्या घरात पूजा काय करत नाही? 10वा अवतार नाही विष्णूचा. विष्णूचा 10वा अवतार जर बुद्ध असतील तर तुमच्या विष्णूच्या इतर अवतारांच्या शेजारी प्रत्येक वैष्णवाच्या घरी किंवा शैवाच्या घरी, शैव आणि वैष्णव 2 प्रकार आहेत हिंदूचे. ब्राह्मण धर्मामध्ये 2 पद्धत आहेत. त्या प्रत्येक वैष्णवाच्या घरामध्ये बुद्धमूर्ती काय आहे? बुद्धमूर्ती असायला पाहिजे. मग जर विष्णूचा अवतार बुद्ध आहे तर मग जे बौद्ध लोक बुद्ध विहाराची मागणी करतात तिथे येऊन टाका ना. प्रॉब्लेम काय? पण केवळ बुद्धाला नष्ट करता येत नाही, तर एकेन प्रकारे गिळंकृत करण्याचा जो काही प्रकार आहे तो हा प्रकार आहे. जेव्हा तुम्हाला एखाद्या व्यक्तीला पराभूत करता येत नसेल तर त्याला तुम्हाला आपलंसं करण्यासाठी काहीतरी सांगावं लागतं. ही प्रतिक्रांती आहे. आणि या प्रतिक्रांतीचा लढा 1891 पासून अनागरी धम्मपाल, त्याच्यानंतर बनते आर्य नागार्जुन सुरेश ससाई, आणि त्याच्यानंतर आता ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम याच्या माध्यमातून बनते प्रज्ञाशील महाथेरो, आकाश लामा, जम्मू लामा आणि बरेचसे कार्यकर्ते, बरेचसे भिक्षू आहेत त्याच्यामध्ये. मी स्वतः त्या
त्या आंदोलनामध्ये 10 दिवस धरणे आंदोलनामध्ये बसलो. परंतु मला नाशिकच्या काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाच्या कार्यक्रमासाठी यायचं होतं. तर मग मी त्या कार्यक्रमासाठी 30 तासाचा प्रवास करून जपानचे भंतेजी, व्हिएतनामचे माताजी, ब्रह्मदेशचे भिक्षू संघ यांना घेऊन नाशिकच्या कार्यक्रमामध्ये आलो. त्यावेळेस मला तिथे आठवले साहेब भेटले. मी आठवले साहेबांना बोललो, म्हटलं तुम्हाला लक्ष घालावं लागेल महाबोधी महावीर मुक्ती आंदोलनामधून. आणि त्याच्यानंतर त्यांना सांगितलं नितीश कुमार सोबत तुम्हाला बोलणी करावं लागेल, नितीश कुमार सोबत डायलॉग करावा लागेल, नितीश कुमार सोबत बैठक करावं लागेल, जे बिहारचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत किंवा जे मंत्रिमंडळ आहे बिहारचं. कारण हा जो काही लढा आहे हा बोधगया टेम्पल ऍक्ट 1949 कायदा रद्द करण्यासाठी आहे. तुम्हाला माहिती असलं पाहिजे आंदोलन कशासाठी सुरू आहे. नुसतं चलो रे चलो आंदोलनाला म्हटलं जमणार नाही. आंदोलन कशासाठी ते माहीत असलं पाहिजे. बोधगया टेम्पल ऍक्ट 1949 हा भारतीय संविधान लागू होण्याच्या आधी निर्माण केलेला कायदा आहे. या कायद्याला निर्माण करण्यासाठी पुढाकार कोण घेतला? भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद आणि नेहरू आणि बिहारचे विधानसभा त्या काळातली इंग्रजांच्या अखत्यारीत असलेली, काँग्रेसच्या काळात चालत असलेली, आणि जे प्रतिनिधी होते श्रीलंका आणि ब्रह्मदेशाचे, श्रीलंकेचे 2 प्रतिनिधी, ब्रह्मदेशाचे 2 प्रतिनिधी, ब्राह्मणांचे 4 प्रतिनिधी आणि कलेक्टर, अशा 9 लोकांची कमिटी बनेल. आणि मग तो प्रशासन जे आहे हे संगनमताने चालेल अशा प्रकारचा तो कायदा आहे. भारतीय संविधानाच्या तो विरोधात आहे. भारतीय संविधानाचं जे काही कलम आहे त्या कलमानुसार भारतीय संविधान लागू झाल्यानंतरचा कुठलाही कायदा हा रद्दबातल ठरवण्यात येत आहे असे कलम आहे संविधानामध्ये. मग हा कायदा असंविधानिक आहे. हा कायदा असंविधानिक आहे. आमची मागणी संविधानिक आहे. आमची मागणी न्याय्य आहे. आम्ही काय मागतोय? बीटी ऍक्ट 1949 रद्द करा. सर्व सदस्य बौद्ध असले पाहिजे. एकही गैर बौद्ध सदस्य त्या मॅनेजमेंट कमिटीमध्ये असता कामा नये. अनावश्यक जे पोलीस लावलेले आहेत ते पोलीस बंदिशीला असं तपासतात जसं काय एखादा क्रिमिनल तिथून चाललेला आहे. उपासकाने ग्रहस्थाने भिक्षूच्या चिवराला स्पर्श करता कामा नये. ते पोलीस दबादब हाताला धरतात, बॅगला धरतात, पायाला धरतात. भिक्षुणींना पण तशाच प्रकारे त्या महिला अशा प्रकारे स्पर्श करतात. आणि अतिशय घृणास्पद हे वातावरण आहे. पोलिसांची छावणीचं वातावरण त्यांनी महाबोधी महावीराला दिलेलं आहे. फुसका बार बॉम्ब उडवला तिथे आणि सुरक्षेचे कारण टाकून त्यांनी ते संपूर्ण पोलीस छावणीचं वातावरण महाबोधी महाविहारामध्ये निर्माण केलं. त्याच्या आधी महाबोधी महाविहाराच्या रात्रीला फांद्या तोडल्या, फांद्या त्या विकण्यासाठी. हे सगळा गोंधळ कारभार तिथे चाललेला आहे. अनेक लोक व्हिडिओमध्ये, कॅमेऱ्यामध्ये अनेक व्हिडिओ रिलीज होतात. तिथे पैशांची सुद्धा धांदली होते. लाखो करोडो रुपयांचं दान संपूर्ण जगामधून डॉलर्समध्ये त्या विहारामध्ये येतं आणि त्या पैशावर डोळा ठेवण्यासाठी यांना हे विहार द्यायचं नाही. मूळ मुद्दा काय? आस्था नाहीये. आस्थेच्या मुद्द्यावर तुम्ही राम मंदिर दिलं की नाही? बाबरी मस्जिद पाडली. ते बाबरी मस्जिदच नव्हती तिथे. तिथे मस्जिदही नव्हती, मंदिरही नव्हती. तिथे साकेत बुद्ध विहार होतं. भगवान बुद्धांनी 6 वर्ष तिथे वर्षवास केला होता. परंतु भावनेच्या आधारावर सुप्रीम कोर्टाने काय दिलं? निकाल दिला. मग आता आमच्या भावना आहत होत आहेत, आमच्या आस्थेला ठेस पोहोचत आहे, पण तुम्ही आम्हाला कधी न्याय देणार? आम्हाला कधी न्याय देणार? सुप्रीम कोर्टाला तुम्ही हे जाब विचारला पाहिजे की आस्थेच्या आधारावर जर तुम्ही एखादा कायदा तुम्ही न्याय देत असाल तर बौद्धांच्या आस्थेला सुद्धा ठेस पोहोचले जात आहे. बौद्धांचं महाविहार बौद्धांच्या पूर्णतः ताब्यात द्या. ते बुद्धविहार कसं चालवायचं ते आम्ही ठरवू. आमचं किती वेळ बंद ठेवायचं, किती वेळ चालू ठेवायचं ते आमचं आम्ही ठरवू. कोणत्या प्रकारच्या थेरवादी, महायानी, वज्रयानी कोणत्या प्रकारच्या पूजा पद्धती होतील हे बौद्ध लोक
लोक, जगातील बौद्ध लोक संगणमताने ठरवतील. हे गैर बौद्ध लोक यांना ठरवण्याचा तिथे अधिकार नाही. हे बौद्धांनी ठणकावून बिहार सरकारला सांगितलं पाहिजे, भारत सरकारला सांगितलं पाहिजे आणि सुप्रीम कोर्टाला सुद्धा सांगितलं पाहिजे. हा लढा केवळ रस्त्यावरचा नाही, हा संवैधानिक लढा आहे, कायद्याचा लढा आहे, न्यायालयीन लढा आहे. त्यामुळे तुमच्या मराठवाड्यामधून सुप्रीम कोर्ट, हायकोर्टामध्ये जे कोणते वकील कार्यरत आहेत त्या सगळ्या वकिलांना एक पिटिशन तयार करायला सांगा आणि संपूर्ण मराठवाड्यातील सर्व बुद्धिजीवींच्या वतीने भंतीजी करावं लागेल आपल्याला. सगळे हायकोर्टाचे, सुप्रीम कोर्टाचे मराठवाड्यात जेवढे वकील आहेत त्या सगळ्या वकिलांची एक आपल्याला टीम बनवावी लागेल आणि एक पिटिशन मराठवाड्यातील बौद्धांच्या वतीने, परभणी असेल, औरंगाबाद असेल, जालना असेल, त्याच्यानंतर नांदेड असेल, या सगळ्यांच्या वतीने आपल्याला सुप्रीम कोर्टामध्ये, पटना कोर्टामध्ये हे पिटिशन टाकावं लागणार आहे की बौद्धांचं बुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात द्या आणि तो जो बीटी ऍक्ट आहे तो पूर्णतः रद्द करा आणि बौद्धांचं प्रशासन तिथे लागू करा, बौद्ध भिक्षूंचं प्रशासन तिथे लागू करा. व्हॅटिकन सिटी ही ख्रिश्चनांचं आस्थेचं केंद्र आहे. तिथे गैर कॅथोलिक ख्रिश्चनांना प्रशासनामध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही. जामा मस्जिद असेल किंवा तुमची मक्का मदिना असेल, गैर मुस्लिम व्यक्ती तिथे प्रशासनामध्ये राहू शकतो का? साध्या जिंतूरच्या एखाद्या मस्जिदीमध्ये गैर मुस्लिम राहू शकत नाही प्रशासनामध्ये. कुठल्याही मंदिरामध्ये गैर ब्राह्मण व्यक्ती पुजारी राहू शकत नाही. मग जर असं असेल तर मग बुद्धविहार, महाबोधी महाविहारामध्ये गैर बौद्धांचा हस्तक्षेप का? हा आमचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर देण्याची जबाबदारी ही बिहार सरकारची आहे, महाबोधी महाविहार प्रबंधन कमिटी जी आहे त्याची आहे, BTMC ची आहे आणि संपूर्ण भारत सरकारची आहे. हा जाब जगातील सगळ्या बौद्धांनी बिहार सरकारला विचारलं पाहिजे आणि भारत सरकारला विचारलं पाहिजे. आणि आपण अल्टिमेटम दिलेला आहे. लाखो लोक बुद्ध पौर्णिमेला धरणे आंदोलन बुद्धगयेमध्ये देतील. लाखो लोक त्या ठिकाणी आपल्या न्याय मागणीसाठी एक फार मोठा अंतिम लढा देतील. आपण अल्टिमेटम दिलेला आहे. बुद्ध पौर्णिमेपर्यंत बीटी ऍक्ट खतम झाला पाहिजे म्हणजे झाला पाहिजे. आपण टाइमपास नाही करणार आहे आणि हजारो लाखो लोकांनी बुद्धगयेमध्ये यायचं. हजारो लाखोच्या संख्येने बुद्धगयेमध्ये महाबोधी महाविहाराच्या समोर बसायचंय आणि तो बीटी ऍक्ट रद्द करून घ्यायचा आहे. यासाठी हा सगळा आपला लढा आहे. तहसीलदार साहेबांना आपण निवेदन देणारच आहोत. तिथे बुद्धगयेमध्ये जे आंदोलन करत आहेत त्या आंदोलनकर्त्या बौद्ध भिक्षूंना, उपासक उपासिकांना भोजनाची व्यवस्था करायची आहे. तर ज्या उपासक उपासिकांना असं वाटतं की एक मूठ धान्य, एक मूठ तांदूळ आपण त्या आंदोलनासाठी देऊ तर निश्चितच तुम्ही माझ्याशी संपर्क करू शकता. संपूर्ण महाराष्ट्रामधून जे उपासक उपासिका अशा प्रकारे अन्नधान्याची मदत करतील, सुजाता दानशाला भोजनालय हे आपण तिथे अन्नछत्र सुरू केलेलं आहे. या अन्नछत्राच्या माध्यमातून आपण दर पौर्णिमेला भोजनदान देत होतो, परंतु आता या आंदोलनात बसलेल्या सगळ्यांसाठी ही भोजनाची व्यवस्था करायची. सुजातेने भगवान बुद्धांना खीर दान केली आणि भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्तीसाठी बळ आलं आणि त्यामुळे सुजातेचं स्मरण करून आपण खीर जी ग्रहण करतो त्याच सुजातेच्या नावाने बुद्धगयेमध्ये मी गेल्या 1 वर्षापासून सुजाता दानशाला भोजनालय या ठिकाणी सुरू केलेलं आहे. तर माझ्यासोबत उत्तर प्रदेशचे काही उपासक उपासिका आहेत, त्याच्यानंतर बिहारचे काही उपासक उपासिका आहेत, महाराष्ट्रातून काही उपासक उपासिका आहेत. त्या माध्यमातून आपण सुजाता दानशाला भोजनालय चालवतो. हे अन्नछत्र कायमस्वरूपी तिथे चालावं. जशा प्रकारे गुरुद्वारामध्ये लंगर चालतं तसं बुद्धगयेमध्ये हे अन्नछत्र सुरू राहावं यासाठी माझा प्रयत्न आहे. ज्या ज्या उपासकांना वाटतं की आपण या अन्नछत्रामध्ये एक मुठ्ठी तांदूळ देऊन आपण भागीदार व्हावं, निश्चितच या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं, तर तुम्ही हे करू शकता. माझा फोनपे, गुगल पे नंबर तुम्हाला हे भाषण संपल्यानंतर देईल.
परंतु आता महाबोधी TV चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा संदेश जातो आहे. त्यामुळे मी सुजाता दानशाला भोजनालय या अन्नछत्राला सहकार्य करण्यासाठी ज्यांची इच्छा असेल त्यांच्यासाठी नंबर सांगत आहे. बनते सुगत शांतय, मोबाईल नंबर 9561083358 हा नंबर आहे. या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता. बनते सुगत शांतय, मोबाईल नंबर आहे 9561083358 हा अशा प्रकारचा मोबाईल नंबर आहे. 9561083358 हा नंबर आहे. याच्यावरती फोन करू शकता. गुगल पे, फोन पे याच्यावरती तुम्ही करू शकता आणि तुमच्या इच्छेनुसार आपण भोजनदानासाठी मदत करू शकता. कोणत्या 1 रुपयापासून 10 रुपयापर्यंत, 10 रुपयापासून 100 रुपयापर्यंत आपण कितीही मदत करू शकता. आणि भोजनासाठी आपण सांगू शकता, स्क्रीनशॉट आपण याच्यावरती पाठवू शकता आणि निश्चितच त्याचा रिप्लाय तुम्हाला मिळेल. सुजाता दानशाला भोजनालयाचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे. त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपल्या सर्वांना सहभागी करून घेतलं जाईल. जे भोजनदान देतात त्यांनाच सहभागी करून घेणार आहे. जे महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी भोजनदान देतील त्यांना सहभागी करून घेणार आहे. आणि जे जिथे भिक्खू ध्यान करतायत, अभ्यास करतायत, कॉलेज करतायत अशा भिक्खूंना देखील भोजनदान देण्याची ज्यांना कोणाला इच्छा असेल बुद्धगयेमध्ये ते सुद्धा मला संपर्क करू शकता. 14 तारखेला मी मनमाडवरून 15 तारखेला बुद्धगयेला जाणार आहे आणि 15 तारखेपासून 19 तारखेपर्यंत 4 दिवस बुद्धगयेमध्ये असणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा महाराष्ट्रामध्ये येणार आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा बुद्धगयेच्या आंदोलनामध्ये सहभागी होणार आहे. आणि बुद्ध पौर्णिमेपर्यंत हे आपण आंदोलन इतकं तीव्र करायचं आहे की बिहार सरकार आणि भारत सरकारला BT ऍक्ट 1949 रद्द करावाच लागेल. ज्यांना ज्यांना बुद्धगयेला यायचंय त्यांनी आताच तिकीट बुक करून ठेवा आपल्या ट्रेनचं. परभणीवरून डायरेक्ट ट्रेन आहे, डायरेक्ट बुद्धगयेला यायचं. दीक्षाभूमी एक्सप्रेस दर शुक्रवारी असते. संध्याकाळी 6 वाजता ती ट्रेन असते. तुम्ही परभणी रेल्वे स्टेशन वरून निघायचं, 30 तासाचा प्रवास करायचा, डायरेक्ट गया. तिथून 20 किलोमीटर अंतरावर गया पासून बुद्धगया आहे. तुम्ही जर 25-30 लोक असाल तर तुम्हाला आम्ही घ्यायला येऊ किंवा तुम्ही स्वतः प्रत्येकी 50-50 रुपये देऊन एका ऑटोमध्ये बसून येऊ शकता. बुद्ध पौर्णिमेला मराठवाड्यातून हजारो लोकांनी यावं असं मी आवाहन करतो. लाखो लोकांनी महाराष्ट्रामधून बुद्ध पौर्णिमेला बुद्धगयेमध्ये आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी यावं असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो. येथे जिंतूर या ठिकाणी तहसील कार्यालयासमोर जे आंदोलन होत आहे त्या आंदोलनामध्ये भारतीय बौद्ध महासभा आणि जितक्या काही बौद्ध संघटना आहेत आणि जितके काही बुद्धविहार आहेत, प्रमुख मार्गदर्शन भगवंत उपभक्त महादेव, अखिल भारतीय भिक्खू संघ याचे कार्याध्यक्ष आमचे गुरु, त्याच्यानंतर भिक्खू संघरत्न, त्याच्यानंतर भिक्खू बुद्धकीर्ती तेळे, भिक्खू धम्मघोष, भिक्खू नामानंद, भिक्खू शीलरत्न, भिक्खू महानंद, आर्याजी धम्ममाता, विनयशील बोधी, भंते विनयशील बोधी, तुमचं काय नाव? अमरक्षिता धम्मिका, माताजी धम्मिका या सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थिती दर्शवली. आणि जिंतूर मधून मोठ्या प्रमाणामध्ये म्हणता येणार नाही, अतिशय कमी स्वरूपामध्ये आपण या ठिकाणी बसलात, धरणे आंदोलनामध्ये सहभागी झालात आणि महाबोधी महाविहार मुक्ती लढ्यासाठी आपलं योगदान दिलं. त्याबद्दल सर्वांचं मी मंगलकामना व्यक्त करतो. आपण निश्चितच न्यायाच्या मार्गाने हा लढा देऊयात आणि कायद्याच्या मार्गाने महाबोधी महाविहार पूर्णतः जोपर्यंत बौद्धांच्या ताब्यात येत नाही तोपर्यंत हा लढा आपण देत राहूयात. ऑल इंडिया बुद्धिस्ट फोरम, ऑल इंडिया भिक्खू संघ, दी बुद्ध सोसायटी ऑफ इंडिया आणि अनेक ज्या बौद्ध संस्था आहेत त्या सगळ्या संस्था यामध्ये कार्यरत आहेत. या सर्वांच्या कार्याला आपण सर्वांनी
सहभाग द्यावा आणि महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी आपण हा लढा यशस्वी करूया. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांची दुःखमुक्ती हो. साधू साधू साधू. हॅलो. भंतेजी संघरत्न आताच आपल्याला भंतेजीने बौद्धगया कशी वाचवता येईल या संदर्भात खोलवर जाऊन आपल्याला सांगितलं आहे. तरी पण आपण सर्व उपासक आणि माझी एक विनंती आहे, सर्व उपासक आणि उपासिकांना भंतेजीच्या पाठीमागे राहून भंतेजीला बळ देऊन बौद्धगया वाचविण्यासाठी, बौद्धगयाच्या आंदोलनासाठी सर्वांनी तन मन धनाने भंतेजीला सहकार्य करावे. यानंतर भंते संघरत्न यांना विनंती करतो की त्यांनी पुढील उपदेश करावा. भंतेजी संघरत्न देवगाव फाटा